हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या दिवसामध्ये आपण प्रायश्चित्त काळातील त्रिसूत्रीवरती चिंतन करत आहोत. त्यातील प्रार्थना आणि उपवास ह्या 2 सूत्रांवरती आपण चिंतन केलं. आज आपण तिसरं सूत्र चिंतनासाठी घेत आहोत आणि ते सूत्र आहे दान धर्म. आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे पुण्याच्या पेपल सेमिनरीमध्ये त्या वर्षाच्या शुभारंभासाठी आलेले होते आणि पवित्र मिस्सा बली साजरी झाल्यानंतर त्यांनी छोटासा संदेश दिला. कारण त्या दिवसाचा विषय होता जनरॉसिटी, उदारपणा, दानशूरपणा. आणि त्यांनी म्हटलं की उदार वृत्ती, दानशूरपणा हे फक्त वस्तूंच्या बाबतीत नसावं, पैशांच्या बाबतीत नसावं, तर अंतःकरण उदार असणं गरजेचं आहे. वृत्ती दानशूर असणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आत्ता तुम्ही प्रार्थनेसाठी आणि अभ्यासासाठी उदार अंतःकरणाने वेळ देण्याची आवश्यकता आहे. आणि वस्तूंची देवाणघेवाण करत असताना सुद्धा कसं वागायचं त्याविषयी त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन करत असताना म्हटलं की जर तुम्ही एखादी वस्तू मनापासून दुसऱ्याला दिली नाही तर तुम्ही 2 गोष्टींना मुकता. पहिली गोष्ट आहे की जी वस्तू तुम्ही दिली ती निघून गेली. ती गेल्याचं कदाचित तुम्हाला दुःख वाटण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही मनापासून ती वस्तू दिलीच नव्हती. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मुक्ता आणि ती म्हणजे देण्यामधला आनंद. आणि त्या आनंदाचं सुंदर असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की जेव्हा आपण मनापासून दुसऱ्यांना देत असतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला जेवढा आनंद होत असतो त्याच्या दुप्पट आनंद आपल्याला होत असतो. मी कुठेतरी अशा प्रकारचा एक दाखला वाचलेला की एका स्त्रीने एका वेलीवरचं फूल खुडलं, सुंदर असं फूल. आणि ते खुडल्यानंतर कोणीतरी त्या वेलीला विचारलं की हे फूल खुडलं जात असताना तुला वेदना झाल्या नाहीत का? आणि त्या वेळेला वेल म्हणाली की खुडणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मी माझ्या वेदना विसरून गेले. दानशूरपणामध्ये वैशिष्ट्य काय असतं? आपण जे देत आहोत, आपण ज्याला देत आहोत त्याकडे आपलं लक्ष नसतं, तर आपण ते मनापासून देत आहोत ह्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असं आपल्याला कवींनी शिकवलेलं आहे. ह्याचा अर्थ काय की आपण देत राहायचं, दुसऱ्याने घेत राहायचं, परंतु घेणाऱ्याने सुद्धा विचार करायचा की मी सातत्याने घेत राहिलेलो आहे, मला आता कसं देता येईल. जी माणसं भरून पावलेली असतात, जीवनामध्ये समाधानी असतात, तीच ओसंडून भरभरून वाहू शकतात, इतरांपर्यंत पोहोचू शकतात, देऊ शकतात. ह्या काळातील सर्वश्रेष्ठ दान आहे क्षमादान. काही ठिकाणी रक्तदानाची शिबिरं सुद्धा आयोजित केली जात असतात. रक्त म्हणजे जीवन. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलं, अगदी त्याप्रमाणे आपण देखील आपलं जीवन इतरांसाठी देत आहोत. त्याचं छोटंसं प्रतीक म्हणजे रक्तदान. अशा विविध मार्गाने आपण दानशूरपणा विकसित करूया आणि ज्या प्रभूने आपलं सर्वस्व अर्पण केलं त्याला मनापासून अभिवादन करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.